नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वरुडकर यांच्या नात्या पलीकडचा माणूस या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा, या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आता फक्त 1000 सबस्क्रायबर आपल्याला कमी आहेत 50,000पर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे जास्तीत जास्त कथाप्रेमी मित्रांना, आपल्या नातेवाईकांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. ऐकूयात माधुरी वरुडकर लिखित जाग. संस्थेचा परिसर हिरवागार होता. सगळीकडे डोळ्यात भरण्याजोगी स्वच्छता होती. जाण्या येण्याच्या वाटेवर फुलं लगडलेली होती. जागोजागी ठेवलेल्या कुंड्या, समोर असणारं लॉन, 2 झुले, 2 घसरगुंड्या. कोण म्हणेल हे अनाथालय आहे? कडक शिस्तीच्या अण्णासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे अनाथालय सुरू केलं होतं. त्यावेळी व्यभिचारातून जन्मलेली मुलं तीव्र तिरस्काराला बळी पडत. मुलं निरागस असतात, त्यांचा दोष काय हा विचार समाज मनात रुळलेला नव्हता. अण्णासाहेबांनी स्वतःचा दरारा निर्माण करत रस्त्यावरच्या 2 मुलांना उचलून आणत हा अनाथाश्रम सुरू केला. अण्णासाहेबांबद्दल आदरयुक्त भीती सर्वांनाच होती. सर्व कर्मचारी वर्ग आपुलकीनं स्वतःच्या वाट्याला आलेली कामं करत असे. या अनाथाश्रमाची खाती सगळीकडे पसरलेली होती. 30-35 मुलामुलींना या गोकुळ अनाथाश्रमानं स्वतःच सामावून घेतलेलं होतं. अनाथाश्रमाची पंचक्रोशीत ख्याती होती आणि दिवसागणिक येणाऱ्यांची संख्या वाढतच होती. आनंदीनी तर संस्थेला झोकूनच दिलं होतं. काम करता करता ती या कुटुंबाची कधी झाली हे तिलाच कळलं नाही. आपण फार वर्षांपूर्वी हे काम सुरू करायला हवं होतं असं तिला सारखं वाटत असे. पण देर आये हे देखील खरंच होतं. पायावर दगड पडल्याशिवाय माणूस शिकत नाही, काळ त्याला सर्व काही शिकवतो, अशी तिची स्थिती होती. इथली अनाथ मुलं प्रेमाची भुकेली असत. प्रत्यक्ष आईवडिलांकडनं आभेरलेली ही अजाण निरागस बालकं इथे आल्यावर पुरती घाबरून जात. भांबावलेलं त्यांचं मन स्थिर होण्यासाठी बराच काळ जात असे. लहान असो मोठा असो, आपुलकीचा आश्वासक हात पाठीवर पडेपर्यंत अस्वस्थ जगात ती मुलं वावरत असत. नवीन आलेल्या बालकांना विश्वास देण्याचं फार मोठं काम आनंदी इथे करत होती. बालक निशंक मनानं हळूहळू आनंदीच्या स्वाधीन होत होती. आनंदी सगळ्या बालकांमध्ये खेळीमेळीचं वातावरण निर्माण करत असे. मोठ्यांनी लहानांना सांभाळायचं, खेळवायचं, त्यांच्यात एक सुमधुर बंध निर्माण करायचा ती सतत प्रयत्न करायची. शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, छान छान बालगीतं, त्यांना लावलेल्या सुंदर चाली, त्यावर बसवलेले नाच. आनंदी म्हणजे या आश्रमातला चैतन्याचा झराच होता. आनंदीला याच आश्रमानं जगण्याचं भान दिलं, जगण्याची उमेद दिली. संसार करणं एवढं आयुष्य फलित नसतं हे कळायला आपल्याला जरा वेळच लागला असं तिला वाटत असे. 4 चौघींसारखं संसाराचं स्वप्न बघितलं आणि आपण त्यात एवढे गुंतून गेलो की जगाचे दरवाजे आपल्यासाठी बंद झाले. मी, माझं मूल, माझा नवरा, माझी माणसं एवढंच आपण आपलं विश्व मानलं. त्यासाठी जीवापाड झटलो आणि आपल्याला त्यांनी काय दिलं? नको असणारे विचार मनात आले की आनंदी ते झटकून टाकत असे आणि पुन्हा जोमानं कामाला लागत असे. पण परतीचे घराकडे निघालेले दोर तिने अजून कापलेले नव्हते. तिचं तेवढं धाडच नव्हतं असं म्हटलं तरी ते योग्यच होतं. ती घरी जायला निघाली की पाय मागे ओढत. घरी जायची इच्छा होत नसे. घरात एखाद्या पाहुण्यासारखा तिचा वावर असे. श्रीरंगशीत संवादाचे पूल कधीचेच खचलेले होते. उरली होती ती संपूर्ण औपचारिकता. जीव तुटायचा तो फक्त सासूबाईंचा, त्या तिची वाट बघत बसत.
जेवलीस का ग? नाही, भूक नाही आहे. असं नको करू. उपाशी झोपू नये. दूध घे, फळं खा, त्या आपुलकीनं म्हणत. मग ती त्यांच्या समाधानासाठी काहीतरी खात असे. घरातल्या बातम्या मग त्या तिला पुरवत असत. आज श्रीरंग उदास वाटत होता. इतक्यात त्याचं बोलणं फार कमी झालंय. पश्चात्तापानं झुरत असावा. ईशान अथर्वचे फोन आले होते, तुझी चौकशी करत होते. मी त्यांना श्रीरंगशी बोलायला लावलं तेव्हा त्याचा चेहरा उजळला, वगैरे वगैरे सांगत असत. ही नुसतीच हूं हूं करत राही. कधी आश्रमातल्या गोष्टी त्यांना सांगत बसे. सासूबाईंच्या खाण्यापिण्याची, औषधाची मात्र ती आवर्जून चौकशी करत असे. त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी आस्थेनं आणूनही देत असे. आनंदी आपल्याकडे बघेल म्हणून श्रीरंग तिथे घुटमळत राही, पण आनंदी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करत असे. कधीकधी तिला श्रीरंगची कीव येई, पण मन आता निब्बर झालं होतं. डोळ्यातलं तरारलेलं पाणी ती नेटानं परतवण्यात यशस्वी झालेली होती. आत्मभानाची सुरुवात इथून तर झाली. स्वतःबद्दल विचार करण्यासाठीचं बीज इथेच तर पेरलं गेलं. आनंदीनं दिवसभरासाठी स्वतःला गुंतवून घेतलं असलं तरी बरेचदा रात्र तिला खायला उठत असे. त्यावेळी विचारांचा कल्लोळ मनात उमटत राही. भूतकाळाचं भेंडोळं अलगद उकललं जाई. नको असलेल्या आठवणी सतत मनात रुंजी घालत. मनस्तापाचे उमाळे आले की लख्ख सगळं डोळ्यांसमोर तरळत राही. IT मधल्या चांगल्या नोकरीतल्या श्रीरंगनं जेव्हा आपल्यासाठी साधी BA मुलगी पसंत केली तेव्हा सगळ्यांच्याच भोवया उंचावल्या होत्या. सगळेजण आपल्या भाग्याचा हेवा करत होते. आपण तर स्वप्नांच्या दुनियेत हरवलो होतो. स्वप्नातला खराखुरा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन आपल्याला न्यायला आला म्हटल्यावर आपल्याला समोरचं काहीही दिसतच नव्हतं. लग्नानंतर जाणवलं की श्रीरंगला स्वतःचं कुटुंब फार महत्त्वाचं वाटतं. तो एकदा म्हणाला सुद्धा, माझ्यासाठी माझं कुटुंब महत्त्वाचं आहे, तू त्यांचं सगळं व्यवस्थित करावंस अशी माझी इच्छा आहे. आणि त्या क्षणी आपणही ठरवलं की श्रीरंगसाठी आणि कुटुंबासाठी आपण खूप झटायचं, त्यांचं सगळं करायचं. तक्रारीची संधी कुणाला मिळताच कामा नये. आणि जसं ठरवलं तसंच घडतही गेलं. नणंद दिराचं शिक्षण, त्यांची लग्न, म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची सेवा, यात उणीपुरी 25-30 वर्ष कशी गेली हेच समजलं नाही. संतापी सासऱ्यांचा राग अनावर झाला की नात्याचे चिवटदोरमध्येच हेलकावत त्यांना मुळापासून उपटून टाकावं अशी ही इच्छा होई. सासूबाई त्यात आधी भरडल्या जात. आपण तेही स्वीकारलं. तोंडातनं ब्र न काढता सगळं सहन केलं. आपले घरात चालणारे अविरत श्रम आणि श्रीरंगची यशाची कमान झपाट्यानं उंच होत होती. श्रीरंगचे प्रोजेक्ट्स, मीटिंग्स, त्याचं अधूनमधून बाहेर जाणं, साऱ्याचं आपल्याला कौतुकच वाटायचं. कामानं श्रीरंग थकायचा नाही. तो सदैव ताजातवाना, उत्साही असायचा. त्याला घरचं पुराण नकोसं वाटायचं. घरच्या सगळ्या गोष्टी त्याला क्षुल्लक वाटायच्या. घरच्या गोष्टींचा त्याला ताण होऊ नये म्हणून आपण त्याला जपत असू. घरातलं वातावरण खेळीमेळीचं राहावं म्हणून अधिक झटत असू. आणि मग एका क्षणी जाणीव झाली की श्रीरंग आपल्याला बरोबरीची समजत नाहीच आहे. पहिल्यांदा धक्का बसला. स्वतःवर विश्वास बसेना की हा भासच असावा किंवा मनाचे खेळ असावेत असं वाटायला लागलं. आणि त्याला कारण असं घडलं की घरी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात श्रीरंगची मैत्रीण नूपूर आली. ती आली आणि त्याच्या शरीरात उमटलेली चैतन्याची लाट आपल्याला स्पष्ट दिसली. तो खुश होऊन तिच्याशी बोलत होता. तिच्या पुढे पुढे करतोय का काय असं सुद्धा आपल्याला वाटलं. सगळ्यांशी तो तिची ओळख करून देत होता. आपल्यापाशी आल्यावर थबकला आणि म्हणाला, ही माझी पत्नी आनंदी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ हा शब्द त्यांनी वेगळ्याच पद्धतीने उच्चारला. तो आपल्याला जितका खटकला तितका घरच्यांना सुद्धा खटकला. त्या नुपूरला तर आपल्याशी फारसं बोलावंसं सुद्धा वाटलं नाही. कार्यक्रम आटोपला. नुपूरचं त्याच्याशी लढीवाळ बोलणं, मॉड राहणी काही केल्या डोळ्यांसमोरनं हाले ना. रात्री स्पष्ट बोलायचं असं मनाशी ठरवलं त्यावेळी आपण निश्चिंत झालो. श्रीरंग खोटं बोलणार याची आपल्याला खात्री होती.
शिरी, आपण लाडात येत आवाज दिला. काय? छान होती तुझी मैत्रीण, मला आवडली. आवडली ना, मला वाटलंच. अगं खूप हुशार आहे ती. करिअरकडे खूप सजगतेनं बघते. हाय प्रोफाईल आहे तिचं. स्वतंत्र वृत्तीची आहे ती. स्वतःला पटेल ते करते, भरपूर पैसे मिळवते. श्री, मला वेगळंच विचारायचं आहे. काय ते? खरं सांगशील? मी तुझ्याशी कधी खोटं बोलत नाही आनंदी. श्री, माझी ओळख करून देताना तुझा स्वर तुच्छतेचा वाटला, हे खरं आहे? त्याच्या डोळ्यात डोळे घालत आनंदीने त्याला विचारलं. तो 2 क्षण थबकला आणि म्हणाला, असू शकतो. बोलताना त्यांनी खांदे उडवले हे आपल्याला स्पष्ट दिसलं. आपण जागच्या जागी थिजून गेलो. तुला माझ्याबद्दल अभिमान नाही वाटत? आवंढा गिळत आपण विचारलं. वाटतो ना, वाटतो. तू अतिशय शांत समयीसारखी, तर ती अतिशय तडफदार. येणारं वादळ ती लीलया परतवते, यश खेचून आणते. तू तेवढ्याच ताकदीनं घर सांभाळते. मला तर दोघींमधला फरक कळत नाही. संसारात तुला काही कमी आहे का? त्यांनी मानभावीपणे विचारलं. हृदय चिरत जावं असे शब्द आरपार हृदयातनं छेदत गेले. आनंदी भेलकंडत गेली. नक्की हा शिरीच आहे? तिला कळेना. मनात मळपगच्च दाटून आलं. चहूबाजूनी अंधारल्या शरीरात जीवघेणी व्यथा दाटून आली. आवरलेल्या मनाला कधी कोसळतो असं झालं. रात्री बिछाण्यात शिरल्यावर मन मुसमुसायला लागलं. डोळ्यांना धारा लागल्या. गदगदणारं शरीर तिने दुलईत लपेटून घेतलं आणि शेजारी झोपलेल्या नवऱ्याकडे तिने चक्क पाठ फिरवली. ती अंमळ त्याच्यापासून लांब झाली. मनातलं न सांगण्याच्या तिच्या स्वभावानं अनेक घाव सोचले होते. सगळं आयुष्य जखमा सांभाळण्यात गेलं. जखम नेहमीप्रमाणेच ठसठसत राही. कालांतराने त्याच्यावर खपली बसत असे, पण आजची जखम भळभळत होती. मन मानत नव्हतं आणि उगीही राहत नव्हतं. अंधारून आल्यागत सकाळ उजाडली. काहीतरी बिनसलंय एवढंच सगळ्यांना जाणवलं, पण कोणीही त्याचा उहापोह केला नाही. आणि तिच्या बाजूनी बोलणार होतं कोण? संतापी सासऱ्यांसमोर बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. सासूबाई मनातल्या मनात विझून गेल्या. आयुष्याचं सारं गणितच चुकलं. देवा, सारं सुरळीत होऊ दे, त्या पुटपुटल्या. अनामिक भीती, हुरहुर, काहीही हातात नसल्याची जाणीव, असा त्या दिवसापासूनचा प्रत्येक क्षण जात होता. डोळ्यांना सगळं वेगळंच असल्याची जाणीव होत होती. हा भास तर नाही आहे ना, असंही वाटे. असाच तर वागायचा शिरी आपल्याशी. मनाचे खेळ स्वतःला समजत नसत. काय काम करतोय हेही उमगत नसे. धीरानं मनस्थिती जाणली. नुकताच नोकरीला लागलेला धीर, त्याच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती. तो एक दिवस म्हणाला, वहिनी, अहो या गोष्टी चालणारच. कोणत्या हो? ती न कळून म्हणाली, अगं नुपूरला बघून तू अपसेट झालीस ना. ती गुपचूप बसली. आपल्या दुःखाची अशी चिरफाड व्हावी हे तिला पटेना. अगं याला कॉर्पोरेट जोडपी असं म्हणतात. तिने चमकून धीराकडे बघितलं. तो म्हणाला, एका प्रोजेक्टवर काम करणं, त्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत, यश अपयशाचे एकत्र घालवलेले क्षण, त्यामुळे सहवास वाढतो. 12-12, 15-15 तास एकत्र घालवल्यावर दुसरं काय होणार ग? दोघेही वैयक्तिक सुखदुःखाचे सुद्धा वाटेकरी होतात ना. धीरानं एवढं बोलून वर बघितलं. आनंदीच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते. ती काही न बोलता तिथून उठली. आनंदीची खास मैत्रीण मोना नवऱ्याला समजवत होती, जग खूप पुढे गेलंय. आणि तिचा नवरा जनार्दन अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. हे बघ, आजकाल मुलांप्रमाणे सुनाही परदेशात जातात, त्यांचंही करिअर. तिला पुढे बोलू न देता जनार्दन म्हणाला, करिअर करिअर म्हणजे काय ग? नुसतं धावत राहणं? पैसा कमवणं हेच का आयुष्य आहे? पैसा तर मी पण कमवला, पण कुटुंबाला काही महत्त्व नाही आहे, नात्यांना काही अर्थ नाही आहे. पण ते दोघं खुश आहे तर आपण का मानसिक त्रास करून घ्यायचा? मीनानं अजूनही समजुतीचा पवित्रा सोडलेला नव्हता.
जास्त वाद नको म्हणून जनार्दन चूप बसला. हा नर्वसपणा आपल्याला का आला हेच त्याला कळत नव्हतं, पण दिवसेंदिवस बदलणारं घरातलं वातावरण मात्र त्याला आवडत नव्हतं. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही हे त्याला पटत होतं, पण सगळ्याच गोष्टी मनाविरुद्ध व्हायला लागल्या तर काय करायचं त्याला काही कळत नव्हतं. देवा, संवादाचे पूल तुटू देऊ नकोस रे, मीना मनातल्या मनात म्हणाली. सगळ्याच गोष्टींमध्ये आपण भरडून निघतो. सारं आयुष्य कुटुंब सांभाळण्यात गेलं, आता मुलांच्या संसाराचा डोलारा सांभाळायचा. स्वप्नील श्रेयाला एअरपोर्टवर सोडून येईल तेव्हा त्याला घरातलं वातावरण नेहमीसारखं दिसायला हवं, आणि ह्यांच्या तर चेहऱ्यावर घडामोडी स्पष्ट दिसत आहेत. आई म्हणायची, सगळ्यात प्रथम आपण मनाशी भांडावं. मीने स्वतःला विचारून बघावं आपलं काही चुकतंय का, आणि आपल्या बोलण्यावर आपला पूर्ण ताबा हवा. आपण जे बोलतो ते खरंच तर असतं, काय करणार. तिच्या लक्षात येईना आपलं चुकतं का मुलांचं चुकतंय. आजकालची मुलं आत्मकेंद्री झाली आहेत का. स्वतः पुढे त्या मुलांना कोणीच दिसत नाही. मन सांभाळणं त्यांना जमत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी मनं सांभाळली जातात, पण तेही त्यांना करावंसं वाटत नाही. जुन्या शिस्तीच्या चौकटी, आज्ञाधारकपणा या गोष्टी तर कालबाह्य झाल्यात. नवं वेगवान निर्दयी युग आलं असलं तरी आपलं कुटुंब नीट राहावं एवढं तर वाटायला हवं ना. या विचारानं मीनाच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. तिने जेवणाच्या तयारीला सुरुवात केली तेवढ्यात फोन वाजला. हॅलो, हां स्वप्नील, काय म्हणतोयस? श्रेयाचं फ्लाईट वेळेवर गेलं ना? हो आई, सगळं व्यवस्थितरित्या पार पडलंय. श्रेया पोहोचली की तुला फोन करेल. आणि हां, मी जरा उशिरा येईन बरं का घरी. अगं 4-5 मित्र एकत्र येत आहेत, जरा जेवू, गप्पा टप्पा मारू. काय आज घरी करमणार नाही ना गं, तो मोकळ्या मनानं म्हणाला. आता स्वप्नील जेवायला येणार नाही म्हणजे पुन्हा जनार्दनचा मूड ऑफ होणार. आता हे जनार्दनला कसं सांगावं, मीनाला प्रश्न पडला. तेवढ्यात जनार्दन आलाच. काय चिरंजीवांचा फोन होता का? हो, तो जेवायला नाही येणार घरी. वाटलंच होतं मला. अरे श्रेया घरी नसली तरी आई बाबा घरी आहेत म्हणावं त्याला, तो उपहासानं म्हणाला. मीनानं वाद घालायचं टाळलं. जनार्दनला नॉर्मल व्हायला जरा वेळ लागतो हे तिला माहिती होतं. मग दोघांची जेवणं शांततेत पार पडली. कारण नसताना उगाचच ताण असल्याचं जाणवत होतं. स्वप्नील येईपर्यंत मीनाला झोप नाही आली. ती अस्वस्थपणे कूस बदलत होती. रात्री 1:30 वाजता स्वप्नील आला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. का रे, उशीर झाला? अगं बसलो होतो गप्पा मारत. बरं आई, खूप थकलोय, झोपू का? उद्या बोलू आपण, तो बेडरूममध्ये वळत म्हणाला. श्रेयाच्या तयारीमुळे हे 8-10 दिवस खूप घाईत गेले होते. भेटायला येणारे, खरेदी, कागदपत्रांसाठीची धावपळ. मीनाला खूप दमायला झालं होतं. झोप आता डोळ्यात मावत नव्हती. आणि तिला एकदम आनंदीची आठवण आली. आनंदीनी 8 दिवसात घरी एकही चक्कर नाही मारली. श्रेयाला भेटायला येते म्हणाली होती. तिच्या घरी कोणाला बरं तर नसेल? उद्या तिला आधी फोन करायला हवा. आनंदीचा विचार करता करता तिला झोप कधी लागली कळलंच नाही. जनार्दन आणि स्वप्नीलची सकाळची घाई आटोपल्यावर तिने आधी आनंदीला फोन केला. हॅलो, कोण? मीना? नशीबबाई माझं, आवाज तरी ओळखलास. 8 दिवसात फोन नाही, चक्कर नाही. काय झालंय काय आनंदी तुला? बरं नाही आहे? अगं छे ग, बरं आहे. श्रेया गेली ना? घर अगदी सुनं झालं असेल ना गं? हो ग, खूप शांत झालं घर. मला ना या सगळ्या गोष्टीचा उबग आलाय. अगं बाई, आता हे काय नवीन तुझं? आनंदी, अगं किती मनं सांभाळायची सगळ्यांची. हे बघ, श्रेया गेली ना हे ह्यांना अजिबात पटलं नाही आहे. म्हणाले जेमतेम 1 वर्ष झालंय लग्नाला, आत्ता तो प्रोजेक्ट साईन कशाला करायला हवा? मला पटतंय का सगळं? अजून पोरगी घरात रुळली नाही, तिचे विचार आमच्या विचारांचे जुळले नाहीत, तोपर्यंत US ला जायची घाई केली तिने. आता हा इथे ती तिथे, हा कसला म्हणायचा ग दोघांचा संसार? तेवढ्यात दारावरची बेल वाजली. हे बघ आनंदी, आपण आज पार्कमध्ये भेटू, खूप बोलायचं नक्की आहे. अगं पण हे बघ, अगं बिगं काही नाही, नक्की नेहमीच्या ठिकाणी ये, मी फोन ठेवतीये. मीना आणि आनंदी यांची छान मैत्री होती. जवळजवळ 7-8 वर्षांपासून दोघी एकमेकींकडे जाणं येणं, गप्पा, एकमेकींना मदत करणं, या दोन्हीही कुटुंबात हे चालू होतं.
या दोघींमुळे जनार्दन आणि श्रीरंग एकमेकांना ओळखत. स्वप्नील, ईशान, अथर्व यांचीही बऱ्यापैकी मैत्री झाली होती. दोघी एकमेकींना मनातल्या गोष्टी सांगत, त्यामुळे आनंदीला ती सगळ्या गोष्टी सांगायची. मीनाला आत्तासुद्धा तीच घाई झाली होती. संध्याकाळी पार्कमध्ये आनंदी आली तेव्हा फार थकल्यासारखी दिसत होती. खांदे पाडून चालत होती. आनंदी, बरं नाही आहे का गं? मीनानं धास्तावून विचारलं. नाही ना गं, या 4-5 दिवसात बरं वाटत नाही आहे म्हणून तर नाही आले तुझ्याकडे. आनंदी, अगं मग कळवायचं तरी. अगं पण तू सुद्धा थकलेली दिसतीयस. आनंदीनं विषय बदलत म्हटलं. अगं हो ना, माझी सुद्धा खूप धावपळ झाली. आता सुटकेचा निश्वास टाकलाय. 1 वर्षापासून सगळं सुरू आहे. स्वप्नीलनं स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली आणि आंतरजातीय विवाह करणार असं मोठ्या चातुर्याने आणि प्रेमानं आम्हाला सांगितलं. तेव्हा घरात वादळ उठलं. आम्ही दोघंही शॉकमध्ये गेलो. ही गोष्ट पचनी पडायला किती वेळ लागला का आनंदी? आणि आता श्रेयाचं असं वर्षभर US ला जाणं. कसं समजावणार ग मी जनार्दनना हे? हां, पण स्वप्नील काय म्हणतो? काय म्हणतो म्हणजे? तो म्हणतो मी तिच्या करिअरमध्ये आड येणार नाही. ती खूप हुशार आहे, मेहनती आहे. लोकांना असे प्रोजेक्ट सहजासहजी मिळत नाहीत. आणि शिवाय त्यांच्या प्रेमविवाहात काही अटी करार असतीलच ना. आनंदी, अगं आपला काळ वेगळा होता. आनंदी, आपल्या काळात आपल्याला सगळेजण गृहीत धरायचे आणि आपल्यालाही ते आवडायचं. कारण काम करायचं, सगळ्यांना जिंकायचं हाच वसा होता ना ग आपला. प्रत्येक जबाबदारी आपल्याला आपली वाटायची. कुठे चुकलं माहिती नाही, पण काहीतरी चुकलं एवढं मात्र खरं. आपल्या पिढीचं कुठेतरी खच्चीकरण झालं हे नाकारता येत नाही ग बाई. कितीतरी वेळा आपण आपल्या मनाला मुरड घातली, स्वतःचं सुख बाजूला ठेवलं, पण कष्टाला किंमत नाही ग आनंदी. आपल्या वाट्याला जे सुख आलं नाही ते मुलांना मिळावं असं वाटत राहायचं. पण आजकालची मुलं स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहेत. त्यांच्या आणि आपल्या मतांमध्ये फरक आहे. आजच्या मुलांना फक्त वेगाबरोबर धावणं माहिती आहे. त्यांना घरगुती गोष्टी क्षुल्लक वाटतात. म्हणून स्वप्नीलला बोलून नाराज करावं असं मला नाही वाटलं. जनार्दनचं म्हणणं मला पटलं ना तरी सुद्धा. मीनाच्या या बोलण्यावर दीर्घ सुस्कारा सोडून आनंदी म्हणाली, डोळ्यावर झापडं बांधून कर्तव्य बजावणाऱ्या आपलं सगळं चुकलंच आहे, निदान माझं तरी. आनंदी, आनंदी काय झालंय तुला? तुझं काहीतरी बिनसलंय आणि मीच आपली बडबडत राहिली आहे. सांग बरं. सांगीन उद्या. तुर्तास तू स्वप्नीलचा विचार कमी कर. जनार्दन आणि तू आनंदात वेळ घालवा. बरं मला सांग, उद्या तू माझ्याबरोबर गोकुळ अनाथालयात येशील? अनाथालयात? उद्या सगळं सांगीन ग, आत्ता उशीर होतोय. दोघी जणी घरी जाण्यासाठी उठल्या तेव्हा अंधारानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. मीना घरी आली तेव्हा जनार्दनचा मूड खूप चांगला होता. स्वप्नीलही वेळेवर घरी आला. सगळ्यांची हसत खेळत जेवणं पार पडली. तेवढ्यात श्रेयाचा फोन आला. श्रेया जनार्दनशी, मीनाशी बोलली. मग जनार्दन जास्तच मोकळा झाला. मीनाचाही ताण हलका झाला. रात्री मीना विचार करायला लागली, कसं असतं ना माणसाचं. कधी कधी क्षुल्लक गोष्टी मोठ्या वाटतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा क्षुल्लक वाटायला लागतात. प्रत्येक गोष्ट स्वीकारायला माणसाला वेळ लागतो. मागच्या पिढीचं तसंच होतं आणि आपल्याही पिढीचं तसंच असावं. या 15 दिवसात आनंदी पार बदलली होती. ते श्रीरंगला जाणवत होतं. जेवढ्याच तेवढं बोलणं, बोलताना श्रीरंगकडे न पाहणं, या गोष्टी त्याला खूपच होत्या. तयार होऊन तो डायनिंग टेबलकडे वळला. टेबलवर नाश्ता नव्हता. त्याच्या कपाळावर आठी पडली. आनंदी, तो नकळत जोरदार ओरडला. मावशी, टेबलवर नाश्ता लावा. साहेब हॉलमध्ये आले की सगळं व्यवस्थित मांडून ठेवायचं, कळलं ना? श्रीरंगनी चमकून वर बघितलं. अतिशय व्यवस्थितरित्या आनंदी तयार झाली होती आणि बाहेर जायच्या तयारीत होती. कुठे चालली आहेस? श्रीरंगनी आश्चर्यानं विचारलं. मावशी सध्या नवीन आहेत, रुळतील हा लवकरच, ती त्याच्याकडे न बघता म्हणाली. आपल्याला न सांगता स्वयंपाकाला बाई ठेवली हे त्याला अजिबात आवडलं नव्हतं. तो म्हणाला, मी तुला विचारतोय कुठे चालली आहेस? मी गोकुळमध्ये. हे गोकुळ काय आहे? गोकुळ एक अनाथाश्रम आहे. मी तिथे रोज कामाला जाणार आहे.
आई तुम्ही आणि बाबा नाश्ता करून घ्या, मावशीकडून जे लागेल ते बनवून घ्या. मुलांना सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. ती पायात चप्पल घालून श्रीरंगकडे न बघता सरळ निघूनही गेली. श्रीरंगचा संताप झाला, पण नवीन मावशी आई यांच्यासमोर त्याला चिडता येईना. आनंदी अशी काही टोकाची भूमिका घेईल असं त्याला कधी वाटलंच नव्हतं. त्या दिवशी आनंदी मीनाला भेटली तेव्हा तिला विषयाची सुरुवात सुद्धा करता येईना. आनंदीने दुःख बाजूला ठेवून मोठ्या धाडसानं सगळ्यांच्या नकळत बरीच माहिती काढली होती. श्रीरंग आणि नुपूर खरोखर एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि मीटिंगच्या नावाखाली दोघेजण बरेचदा एकत्र येत होते. श्रीरंग आपल्याला कमी लेखतो ही गोष्ट तिच्या मनाला लागून राहिली होती. आपल्या नवऱ्यानं केलेली आपली फसवणूक आपल्यावर दुसऱ्याला सांगण्याची वेळ यावी यामुळे मीनाशी बोलताना तिला दुःखावेग आवरेना, ती हमसाहमशी रडायला लागली. चीड संतापानं आलेले हुंदके दाबत मीनाला ती सगळं सांगायला लागली आणि मीना हे सगळं ऐकून अवाक झाली. तिने आनंदीला जवळ घेतलं. दोघींनाही उमाळ्यावर उमाळे येत होते. मीना, मला आता आगतिक व्हायचं नाहीये, यातून मार्ग काढायचा आहे मला. श्रीरंगशी तर मला बोलावंसं सुद्धा वाटत नाहीये. मुलं, सासू सासरे, नातलग यांच्यासमोर रडून ओरडून तमाशा करण्यात काहीच अर्थ नाहीये. आनंदी, अगं मग तू काय करणार? ही शांत डोक्यानं विचार करायची वेळ आहे. आपण स्वतः घराबाहेर पडणं हाच उपाय मला दिसतोय. आणि अगं मुलं मोठी झाली आहेत मीना, शिवाय समजूतदार सुद्धा आहेत. पुढच्या वर्षी ईशान बाहेर शिकायला जाणार आहे आणि 2 वर्षांनी अथर्व सुद्धा जाईल. माझा गोकुळमध्ये काम करण्याचा निर्धार अगदी पक्का आहे. पडेल ते काम करायची माझी तयारी आहे. पण वाटलं नाही ग मला श्रीरंग असा वागेल म्हणून. दुःख आणि निराशा यामुळे दुखणं आनंदीच्या सगळ्या शरीरात ठसठसत होतं. मग दोघीही गोकुळमध्ये गेल्या. अण्णासाहेबांना भेटून दुसऱ्या दिवसापासून कामावर यायचं तिने कबूल केलं. त्या छोट्या छोट्या निरागस मुलांना बघून आनंदीला आपलं दुःख खुजं वाटायला लागलं. तिने स्वतःला अनाथाश्रमातल्या कामाला झोकून द्यायचं ठरवून टाकलं. मुलं, सासूबाई, धीर यांनाही आनंदी असं काही पाऊल उचलेल असं वाटलंच नव्हतं, पण त्यांची तिला मूकसंमती होती. सासऱ्यांनी बराच थैथयाट केला. घराकडे कोण लक्ष देणार असा त्यांचा प्रश्न. पण आनंदीने त्याकडे दुर्लक्ष केलं. घरी 24 तासाची बाई ठेवली. घरच्या कामाचा प्रश्न मिटवला. थोडीशी कुरबुर होती, पण सगळेजण हळूहळू सगळ्या गोष्टी स्वीकारतील याची तिला खात्री होती. आनंदी सकाळी स्वतःच्या तयारीला लागली होती. आनंदी, श्रीरंगने आवाज दिला आणि म्हणाला, उद्या माझे 3-4 मित्र येणार आहेत. सर्वेश आणि मेघना तुझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. तुझ्या हातचा पनीर टिक्का मसाला, फ्रूट सॅलेड, कोथिंबिरीच्या वड्यांची आठवण काढत होते ते. उद्या संध्याकाळी मी त्यांना जेवायला बोलवतोय. ठीक आहे, मावशींना सगळं समजावून सांगते. उद्या मला अनाथाश्रमात वेळ होणार आहे. नवीन बाळ दाखल झालंय अनाथाश्रमात. आनंदी, काय चालवलेस तू? त्या गोकुळमध्ये तुला काय मिळणार आहे? समाधान. मग घराचं काय? तिकडे कोण बघणार? मावशी आहे, शिवाय आई पण आहेत ना त्यांना मार्गदर्शन करायला. काय ग सारखा आश्रम लावलायस तू? तिथे तू दिवसभर गेल्यामुळं तुला ते किती पैसे देणार आहेत? पैसे तर तू कमवतोय श्रीरंग. मला पैसे कमवायची गरज नाही आहे. मला माझ्या मनाप्रमाणे वागू दे. नाहीतरी श्रीरंग, तुला स्वतंत्र स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या स्त्रिया आवडतात ना. तिने न राहून टोमणा मारला. श्रीरंग तिच्यावर मनातनं चिडला होता, कारण घराची भंग होणारी शांतता त्याला सहन होत नव्हती. आनंदी घरची बाजू अतिशय खंबीरपणे सांभाळत असे. त्याला कधी घरात लक्ष घालावंच लागलं नाही. मुलांचे क्लास, ट्युशन्स, पुस्तकं, ॲडमिशन, त्यांचा अभ्यास घेणं, खरेदी करणं, नातलगांमध्ये देणं घेणं करणं, सणवार, आईबाबांच्या तब्येती, त्यांचं औषध पाणी, भाजी, किराणा सगळंच तर ती करत होती. आणि आता ही अशी काय वागतीये, अलिप्त. खरंच तिला या सगळ्या गोष्टी सोडता येतील? श्रीरंगने डोकं गच्च दोन्ही हाताने धरून ठेवलं. आनंदीला जाब विचारला तर ती चिडेल, आपल्याशी भांडेल, मग आपण तिची समजूत काढू असं श्रीरंगला वाटत होतं, पण त्याचा अंदाज साफ चुकला. एवढं बोलणं झाल्यावर आनंदी तिथे थांबली सुद्धा नाही. ती मुलांच्या बेडरूममध्ये निघून गेली. श्रीरंग अस्वस्थपणे येरझारा घालत राहिला. गोकुळाश्रमात काम करता करता आनंदीला आज 10 वर्षे होऊन गेली.
ती निरागस मुलांमध्ये रमली होती. तिने अनाथाश्रमात अनेक सुधारणा केल्या, त्यामुळे सगळीकडे तिचं नाव झालं होतं. तिथून शिकून नोकरीला लागलेली मुलं आश्रमाला अनेक तऱ्हांनी मदत करत असत. श्रीरंग रिटायर झाला होता आणि तो आता घरीच असे. 3-4 वर्षात नुपूर त्याला सोडून गेली होती. तिने एका श्रीमंत उद्योजकाशी लग्न केलं होतं. सासू सासरे आता राहिले नव्हते. सासूबाईंनी वेळोवेळी आनंदीची पाठ थोपटली होती. मुलं मोठी झाली होती, नोकरीला लागली होती, संसारालाही लागली होती. मीना आणि आनंदीची मैत्री गाढ आणि तशीच कायम होती. जीवनात वेळेवर आलेली जाग ही आनंदीसाठी अमूल्य संधी होती आणि ती त्यासाठी कृतज्ञ होती देवाजवळ. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात माधुरी वरुडकर यांची कथा जाग. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा आणि हो, नवीन फीचर निघालाय त्याप्रमाणे हाईपसुद्धा करा ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.